नमस्कार मंडळी, मी दीपाली आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते। तर आजचा ब्लॉग आहे गव्हाचा। शेतकरी मित्रांनो, गव्हाचे उत्पन्न वाढण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आपला गहू 25 ते 30 दिवसाचा होतो, तर त्याला क्राउन रूट इनिशिएशन म्हणजे जे काय मुळं असतात ते क्राउन सारखे वाढायला लागतात। तर अशा वेळेस आपल्याला एक पाणी देणं गरजेचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपला गहू ज्या वेळेस 45च्या आसपास जातो तर त्यावेळेस त्याला फुटवे व्हायला सुरुवात होतात। तर अशा वेळेस आपल्याला दुसरं पाणी देणं गरजेचं आहे। परत त्यानंतरनं मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस आपला गहू 60 दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्या गव्हाला ओंब्या लागायला सुरुवात होते। तर अशा टायमाला आपल्या गव्हाला पाणी देणं खूप गरजेचं आहे। अशा 3 टप्प्यामध्ये जर आपण आपल्या गव्हाला पाणी दिल्यानंतर जबरदस्त उत्पन्न निघू शकतो। आणि पहिल्या 2 टप्प्यामध्ये जर आपण खत व्यवस्थापन वेळोवेळी केलं तर रेकॉर्ड ब्रेक गहू उत्पन्न आपल्याला निघेल। ज्यावेळेस गहू 25 ते 30 दिवसा होतं त्यावेळेस आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे। 25 ते 30 या कालावधीत आपल्या गव्हाला फुटवे फुटतात, यासाठी परीस कंपनीचं टपअप ही फवारणी करून घेतली। त्यासोबत 19-19 100 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे घेतले होते। आणि खोडकिडीसाठी आपण एक कीटकनाशक घेतलं होतं, त्याचं नाव आहे अलिका 20 ml प्रतिपंप याप्रमाणे घेऊन फवारणी केली होती। या फवारणीचा रिझल्ट तुम्ही बघू शकता। ही फवारणी केल्यास गहू खूप छान येते आणि गहू खूप छान आलेलं पण आहे। वेळेवर पाणी आणि फवारणी केल्यानंतर फुटवे पण खूप छान फुटतात, गहूला लोंब्या जास्त प्रमाणात येतात आणि उत्पन्न पण जास्त निघतो। खूप छान असं गहू आलेला आहे। तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।